येणाऱ्या 23 नोव्हेंबरला कालभैरव अष्टमी आहे. तर या दिवशी आपल्या घरातील येणारे अचानक नेगेटिव्ह सिच्युएशन्स, नेगेटिव्ह इन्सिडेंट्स, आजारपण, ॲक्सिडेंट्स किंवा मनी ब्लॉकेजेस या कसे दूर करावे, तर त्या दिवशी आपण एक दिवा घ्यायचा आहे. त्याचे 4 मुख दिवे लावायचे आहेत. त्या दिव्यात तेल हे तुम्ही राईचं पण वापरू शकता किंवा तिळीचं पण वापरू शकता आणि 4 मुखी असलेला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यात ओम भैरवाय नमः असं त्या दिव्यात काळ्या तिळनी 108 वेळा ओम भैरवाय नमः असं म्हणून त्यात ते तीळ आपण अर्पण करत राहायचं आहे आणि तो दिवा घराच्या साऊथ ईस्ट डायरेक्शनला तो ठेवायचा आहे रात्रभर. या उपायाने सडन येणाऱ्या नेगेटिव्ह एनर्जीज, नेगेटिव्ह सिच्युएशन्स हील होतील. तर या 23 नोव्हेंबरला सायंकाळी 7 ते 7:30 दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता. सरळ उपाय आहे. ज्योत प्रज्वलित 4 दिशेनी करायचा आहे आणि हे 4 दिशेचा ज्योत प्रज्वलित केल्यानंतर त्या ज्योतमध्ये काळे तीळ अर्पण करायचे आहेत या तेलामध्ये आणि त्याला साऊथ ईस्ट डायरेक्शनमध्ये आपल्याला ठेवायचं, आपल्या घराच्या साऊथ ईस्ट डायरेक्शनमध्ये. तर हे असं करताना जो तेल वापरण्यात येईल या दिव्याला तो तिळीचा पण असू शकतो आणि त्याला आपण राईचं पण तेल यूज करू शकतो आणि याच्यामध्ये काळे तीळ अर्पण करायचं 108 वेळा ओम भैरवाय नमः म्हणून आणि अशा तऱ्हेने या दिवेचा आपण प्रज्वलित करून साऊथ ईस्ट या दिशेला आपण ठेवायचं. नमस्कार, थँक्यू. भैरव, भय जिसका अर्थ है डर और रव जिसका अर्थ है ध्वनि, गूंज या गर्जना. शिव के अंश से प्रकट उनका रौद्र रूप जो काल के भय को, भक्तों के संकटों को अपनी ध्वनि से दूर कर देते हैं. जिनकी गर्जना से अधर्म, अज्ञान और अन्याय का नाश हो, जिनकी ध्वनि से पूरा ब्रह्मांड हिल जाए, ऐसे हैं हमारे काल भैरव.